नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। संक्रांत विशेष आज आपण तीळ गुळाची चिक्की बनवणार आहोत, ती पण अगदी परफेक्ट। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। इथे मी 1 वाटी सफेद तीळ घेतलेले आहेत, त्यासाठी 1.5 वाटी इतका मी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे, 2 चमचे तूप घेतलेला आहे आणि छोटा पाव चमचा इतकी वेलचीची पूड घेतलेली आहे। गॅसवरती मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण जे 1 वाटी इतके तीळ घेतलेले आहे ते काढून घेऊया आणि बारीक गॅसवरती आपल्याला हे छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर व्यवस्थित आपण हे भाजून घेऊया, जेणेकरून चिक्की खाताना हे मस्त असे क्रंची लागतील। हे बघा, व्यवस्थित आपण हे भाजून घेऊया। दोन 3 मिनिटांसाठी आपण तीळ मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत। गॅस बंद करून हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे मी एक ट्रे घेतलेला आहे, यावरती मी चिक्की थापून घेणार आहे। तर त्याला आपल्याला तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे। तर हे काम आपल्याला चिक्कीची सुरुवात करायच्या अगोदर करून घ्यायचे आहे। हे बघा, या प्रकारे आपल्याला व्यवस्थित तूप याला लावून घ्यायचं आहे। इथे मी एक लाटणं घेतलेला आहे, ज्याने आपल्याला लाटून घ्यायचं आहे। तर त्याला सुद्धा मी व्यवस्थित असं तुपाचा हात लावून घेते। आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया। सेम कढईमध्ये आपण 1 चमचा इतका तूप काढून घेऊया। यामध्येच आपल्याला गूळ काढून घ्यायचा आहे। जो आपण 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे तो सर्व गूळ मी इथे कढईमध्ये काढून घेतलेला आहे। बारीक गॅसवरतीच आता आपल्याला याचा छान पाक तयार करून घ्यायचा आहे। हे बघा, गॅस आपल्याला कुठेही इथे वाढवायचा नाहीये, अगदी बारीक गॅसवरतीच आपल्याला हे सर्व काम करून घ्यायचं आहे। गूळ इथे पूर्णपणे विरघळलेला आहे। आता आपल्याला बारीक गॅसवरतीच याला आणखीन 2 मिनिटांसाठी छान उकळवून घ्यायचं आहे। तर एकसारखं हलवत राहूया आणि व्यवस्थित याला उकळवून घेऊया। दोन मिनिट झालेले आहेत, तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित असे त्याला बुडबुडे आलेले आहेत। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। यामध्येच आपल्याला वेलचीची पूड काढून घ्यायची आहे, याने स्वाद खूप छान येतो। आणि भाजून घेतलेले सर्व तीळ यामध्ये मी काढून घेतलेले आहेत। फटाफट मिक्स करून घेऊया। हे बघा, व्यवस्थित सर्व तीळ आपल्याला या गुळाच्या पाकामध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत। आता मी हे सर्व मिश्रण आपण जे तुपाने ग्रीस केलेला ट्रे आहे त्यावरती काढून घ्यायचं आहे। तर हे काढून घेते। सर्व मिश्रण इथे मी पोळपाटावरती काढून घेतलेलं आहे। आता आपण हे एक 10 सेकंदसाठी असंच थंड करून घेऊया, त्यानंतर आपण हे लाटून घेणार आहोत। आता आपण हे लाटून घेऊया। हे बघा, लाटणं आपल्याला अलगद असं यावरतून फिरवून घ्यायचं आहे, कारण का हे मिश्रण आता गरमच आहे, त्यामुळे लाटण्याला चिकटू शकतं। तर चौकोनी आकारामध्ये मी ह्याला व्यवस्थित असं लाटून घेते। चिक्की जेवढ्या जाडीची असते ना तेवढ्या आकारामध्ये आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। हे बघा, वडी मी मस्तपैकी लाटून घेतलेली आहे। ही गरम असतानाच आपल्याला कट करून घ्यायची आहे, कारण का थंड झाल्यावर कट होणार नाही। तर हे बघा, व्यवस्थित आपल्याला सुरीने या प्रकारे कट करून घ्यायचे आहे। तर मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेते। व्यवस्थित आपण कट देऊन घेतलेले आहेत। आता आपण ही अर्धा तासासाठी अशीच थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घेऊया, त्यानंतर आपण ह्या वड्या काढून घेणार आहोत। साधारणतः अर्धा तास झालेला आहे। वडी आपली पूर्णपणे थंड झालेली आहे। आता आपण ही काढून घेऊया। हे बघा, मस्त इझिली निघतायत। यातली मी एक तोडून सुद्धा दाखवते।
हे बघा किती मस्त इझिली तुटली जाते। तर येत्या मकर संक्रांतीला तुम्ही सुद्धा या वड्या बनवा। आता मी याची प्लेटिंग करून घेते व तुम्हाला दाखवते। तर अशा प्रकारे इथे आपली मकर संक्रांती विशेष तिळाची वडी बनून तयार झालेली आहे। या अगोदर सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती तिळाची वडी, लाडू या सर्वांची रेसिपी दाखवलेली आहे। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्यावर जाऊन तुम्ही त्या बघू शकता। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।